अनगर नगर परिषदेचा वाद, दादांचा राजन पाटलांवर हल्लाबोल, काही माणसं विकृतासारखं वागतायत। अजितदादांनी नाव न घेता राजन पाटलांवर टीका केली। कायदा हातात घेणारे जास्त काळ टिकत नाहीत। जनता त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं काम करते। कुणाला निवडणूक लढण्यापासून रोखणं चुकीचं आहे, अजित पवारांनी राजन पाटलांना सुनावलेलं आहे। सोलापुरातील अनगर नगर परिषदेतील वादावरून अजितदादांनी राजन पाटलांना सुनावले। कुणालाही निवडणूक लढण्यापासून रोखणं चुकीचं असून कायदा हातात घेणाऱ्यांना जनता खड्यासारखं बाजूला करते असं म्हणत हल्लाबोल केलाय। उज्ज्वला थिटेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून झालेल्या राजकारणावरून दादांनी शेलक्या शब्दात सुनावले। दरम्यान यावेळी उज्ज्वला थिटेंना अजित पवारांसोबत व्यासपीठावर स्थान देण्यात आलं। तसंच दौऱ्यावेळी उज्ज्वला थिटे यांनी हेलिपॅडवर दादांचं स्वागतही केलं होतं। मित्रांनो, महाराष्ट्र प्रत्येकाचा काळ असतो। या जिल्ह्यामध्ये काही काही विषय मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात। इथं आमची भगिनी उज्ज्वला तिथे बसलेल्या आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला तो बघितला। आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात, हेही आपण ओळखलं पाहिजे। दमदाटी घेऊन, कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत। बघा, प्रत्येकाची उदाहरण द्या, कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे। ते फार काळ टिकत नसतं, लोक शांतपणे बघत असतात। योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि नसती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकतात।